शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मंडळी. चला आपण एका नवीन रेसिपीला सुरुवात करूया. खसखस घेतले, बदाम घेतले, काजू घेतले, डिंक घेतला, साखर घेतली, तीळ घेतले, विलायची घेतली, बडीशोप घेतली आणि तूप घेतलं. हे साहित्य आपण मेन साहित्य खायतेलेलं आहे. हे खोबरं घेतलं आणि किसून घेतलेलं आहे खोबरं. आणि हे खारीक घेतली. खारीक ही फोडून वगैरे बारीक काप करून घेतली. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी हे बडीशोप भाजून घेत आहे. बडीशोपमधलं जे काही मॉइश्चर असतं ते मॉइश्चर काढून घ्यायचं आणि अशी खमंग भाजेपर्यंत आपण हे बडीशोप भाजून घ्यायची. खमंग सुगंध वास आला पाहिजे बडीशोपचा. अशा पद्धतीने हे सुगंध आपला व्यवस्थितरित्या दरवळत आहे. आणि आता आपण हे काढून घेतलं. त्याच पॅनमध्ये मी हे खसखस घालून घेतलेले आहे. गॅस हा मध्यम केलेला आहे आणि हे खसखस पण व्यवस्थितरित्या खमंग आणि सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायची. पहा, त्याच्यावरचं जे काही मॉइश्चर असतं ते काढून टाकायचं. अशा पद्धतीनं आपण हे सगळं साहित्य आपण अशाच पद्धतीनं भाजून घेत आहोत. बघा, आता आपण हे पण काढून घेऊ प्लेटमध्ये. त्याच पॅनमध्ये मी हे तीळ घातलेलं आहे. आता तीळ पण त्याच पद्धतीनं फ्राय करून घ्यायचं व्यवस्थितरित्या. त्याच्यावरचं थोडंसं मॉइश्चर काढून टाकायचं. बघा, अशा पद्धतीनं. आणि आता या तिळामध्येच मी थोडंसं ओवा टाकून घेतला. आपले तीळ पण आता व्यवस्थितरित्या भाजत आलेले आहेत. आपला ओवा पण भाजलेला आहे. ओवा बारीक असतो, लवकर भाजतो म्हणून मी नंतर टाकला होता. आता हे पण भाजलेलं आहे. काढून घेऊ आपण एका प्लेटमध्ये. आता त्याच पॅनमध्ये मी हे काजू आणि बदाम पण घातले. हे पण भाजून घ्यायचे. आता काजू बदाम पण आपले भाजलेले आहेत. हे पण काढून घेऊ. आता हे खारीक बारीक काप करून फोडून घेतलेले आहे. खारीक हे मी स्वच्छ करून घेतलेले आहे. आता हे पॅनमध्ये टाकून मी हे भाजून घेत आहे. मध्यम आचेवर हे खारीक अशी कुरकुर होईपर्यंत, खमंग भाजेपर्यंत सुगंध फार छान येत आहे खारकेचा पण. पहा, अशी कडंग होईपर्यंत भाजून घ्यायची. अशा पद्धतीनं आपली खारीक पण भाजत आलेली आहे. पहा, आपली खारीक भाजलेली. आपण खारीक पण आता एक प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये मी हे खोबरं पण भाजून घेते. आता हे खोबरं मी खिसून घेतलेलं आहे. खिसून घेतल्यामुळं आपण पॅनमध्ये आपण हे टाकल्यानंतर मध्यम आचेवर हे खोबरं भाजून घ्यायचं. हे खोबरं गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीनं खोबऱ्याचा कलर पण चेंज झालेला आहे. अशा पद्धतीनं आपलं खोबरं भाजून घ्यायचं. जास्त पण भाजायचं नाही. जास्त भाजलं तर करपटपणा येतो. त्यामुळं मध्यम आचेवर हे खोबरं भाजून घेतलं. त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे तूप ओतून घेतलेलं आहे. आपलं तूप आता गरम झालेलं आहे व्यवस्थितरित्या. बघा, वितळलेलं आहे भरपूर पूर्ण आपलं तूप. आता त्याच तुपामध्ये मी हे डिंक घालून घेत आहे. आता हा डिंक मी ह्या पॅनमध्ये घातलेला आहे तुपामध्ये. आता बघा, ह्या डिंकाचा कलर कसा चेंज होत आहे. भाजल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की हा डिंक आहे असं वाटतच नाही. इतका छान पांढरा शुभ्र मोठे मोठे फुगलेले कडे दिसतात. आता आपला हा बघा, अशा पद्धतीने हे डिंकाचे काप कसे फुगलेले आहेत पहा. आता हे पण काढून घेऊ. आता हे सगळं साहित्य मी थंड करून घेतलं. थंड करून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे. आता हे सगळं ग्राइंड करून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीनं
हे आपलं साहित्य आपण हे ग्राइंड करून घेतलेलं जे पदार्थ आहे तो हा असा झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे खडीसाखर देवाला ठेवते. खडीसाखर आपण मिक्सरमधून काढून घेतली आणि ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. हे सुंठ पण टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. हे सगळं साहित्य मी ग्राइंड करून घेतलं. आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. ह्या प्लेटमध्ये मी हे सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे आणि हे खोबरं आपण जे कुरुम कुरुम होईपर्यंत भाजलेलं हे खोबरं होतं ते हे खोबरं मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे. आता हे सगळं पूर्ण साहित्य एकत्रित करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने हे आपला सुंठवडा झालेला आहे. शिवजयंतीनिमित्त मी हे सुंठवडा केलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग.